शेतामध्ये झाला आणि जयंती साजरी करत आहात. अगदी विधिवत पूजा अर्चा करून आपण जल्लोष साजरा करत आहात. त्याबद्दल मी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व माता भगिनी, माझे सर्व कामगार बंधू, आपले सर्व कार्यकर्ते त्यांना महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या विभागाचे माजी नगरसेवक आदरणीय मनोहर जोशी साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय दीपक सिंगजी पण इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर नाका कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी तरी आपल्या सर्वांचं महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजाला स्वाभिमान आणि आपल्या परिश्रमातून समाजाला एकसंग करण्याचं काम केलं. समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यापासून समाजाला कशा प्रकारे बाहेर काढता येईल, समाजाची सर्वांगीण विकास होण्यासाठी काय करता येईल, या माध्यमातून महाराजांनी आयुष्यात कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि या समाजाला आज कुठेतरी महाराजांच्या विचारावरती चालून त्या समाजाची माझ्या मते खूप चांगली भरभराट झालेली आहे, प्रगती झालेली आहे आणि हे सर्व कार्य महाराजांनी हाती घेतल्यामुळे आज आपण या समाजाची, बंजारा समाजाची प्रगती पाहत आहोत. एकेकाळी महाराष्ट्र राज्यावरती महाराजांच्या विचारावरती चालून श्री संत सेवालाल महाराजांनी जो दिलेला विचार आहे, जो सामाजिक विचार आहे, जो धार्मिक विचार आहे, त्या विचारावर चालून एकेकाळी महाराष्ट्र राज्यावरती आपल्या बंजारा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्या दृष्टिकोनातून या समाजाची पाहिजे तेवढी आता भरभराट होत आहे. महाराजांच्या विचारानुसारच हा समाज पुढे चाललेला आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. संविधानाने दिलेले मूल्य आणि महाराजांचा विचार याच्यावरती आज या समाजाची भरभराट होत आहे. या समाजातील अनेक लोक, आपल्या बंजारा समाजाचे अनेक मुलं आज प्रगतीपथावर, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय चांगली प्रगती या समाज करत आहे आणि हीच शिकवण संत सेवालाल महाराजांनी आम्हाला दिली होती आणि त्या शिकवणीनुसारच आज आमची प्रगती होत आहे, आमच्या समाजाची प्रगती होत आहे. आज महिला पण कितीतरी शिकून करून मोठ्या झाल्या, ऑफिसर पण झाल्या. काही महिला बऱ्याच आर्मीमध्ये आहेत, काही ऑफिसर आहेत, काही पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठ्या हुद्द्यावरती आपल्या समाजाचे अधिकारी आहेत. म्हणून हा अधिकार, हा जो विचार आहे, हा प्रगतीचा विचार आम्हाला संत सेवालाल महाराजांनी दिला. म्हणून आम्ही प्रगती करत आहोत आणि ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. म्हणून यापुढेही समाज कसा एकसंघ राहील, महाराजांच्या विचारांची समाज कसा चालेल आणि एकसंघ समाज असेलच तरच तो समाज प्रगती करतो. आणि सुदैवानं आज हा संत सेवालाल महाराजांच्या विचारातून हा आमचा बंजारा समाज मोठ्या प्रगतीपथावर जात आहे, याचा आपल्या सर्वांनाच आनंद आहे. आणि अशीच प्रगती करा, आपल्या मुलांना शिकवा, अंधश्रद्धेतून बाहेर या, हीच आपल्याला विनंती करतो. आणि संत सेवालाल महाराजांची परत एकदा आपल्याला त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण आम्हाला इथं बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल आपल्याही कृतज्ञता व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय जय महाराज.